जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 25 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक वाढलेली आहे। आपल्यासोबत जरा व्यापारी साहेब आहेत। भाऊ नमस्कार साहेब, आज 25 जून 2026 टोमॅटोला काय बाजार भाव आहे? 350 ते 500। 350 ते 500। जरा दादाला काहीतरी सांगायचं आहे। भाऊ नमस्कार। भाऊ आज काय भाव मागतायत? भावच मागती नाही, अशा मागतीच नाही। सकाळी 5 वाजता आले, पहाटे 5ला आले। कुठलं गाव आहे? तरी काय मागती नाही। कुठलं गाव आहे? वडगाव कांदळी कुठली व्हरायटी ही? ही आपली विरांगी विरांग आहे। बरं बरं, आता कितवा तोडा आहे हा? अथर्व आहे। कितवा तोडा आहे हा? विरांगचा शेवट आहे। अच्छा, विरांगचा शेवट आहे आणि अथर्वची सुरुवात आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 25 जून 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव 300, 350, 400, 450, 500 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत असं व्यापारी बांधव सांगतायत। आता आपण जरा शेतकरी बांधवांशी पण चर्चा करणार आहोत। चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे। या ठिकाणी भाई साहब क्या रेट से मांग रहे हैं? हाँ, अच्छा माल लिया हो 400 450। और ये माल तो अच्छा है। अच्छा है, वो फोटो में अच्छा दिखता है। अच्छा, फोटो में इसमें क्या प्रॉब्लम है? ये आ गया है, थोड़ा सा स्क्रैच हो गया है। अरे वो तो चलो ठीक है, तो क्या रेट से मांग रहे हैं? अभी मांगा नहीं, वो चल रहा है, चलो मांगो ना। ऊपर चढ़ने जा रहा हूँ। चलो 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 ऊपर चढो। शेतकऱ्याचा दुवा घ्या। शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजे। सध्या बाजारभाव आज डाऊन झाल्यामुळे आता सकाळचे 11:30 तसे झालेले आहेत। अजूनही मार्केटमध्ये गाड्या या ठिकाणी आपल्याला उभ्या दिसत आहेत। चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळायला हवा। सध्या पाऊस पडलेला आहे परंतु बाजार चांगला मिळत नाही। दादा नमस्कार, कुठलं गाव आहे? नेतवड। कुठली व्हरायटी? काय भाव मागतात? अच्छा, मागितलंच नाही। बघा, एक दिवस असा असतो की टोमॅटो मार्केटमध्ये शिल्लक राहत नाहीत आणि आता चांगला माल शिल्लक आहे पण व्यापारी मात्र इकडे फिरकत नाहीत। दादा नमस्कार, कुठलं गाव आहे? ओतूर। कुठली व्हरायटी? 62 42। काय भाव मागतायत? 300 रुपये। किती क्रेट आहेत? 70 80 क्रेट आहेत। सोन्यासारखा माल आहे, त्याला बाजारभाव देखील चांगला मिळायला हवा परंतु बाजारभाव कमी मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव आहे? पिंपळवंडी। शरददादाचं गाव। कुठली व्हरायटी घेऊन आले? अथर्व। काय भाव मागतायत? अच्छा, मागतीच नाही। अरे अरे, कशामुळे मागत नाहीत? बाजार पडले म्हणून? हां, अच्छा, बाजार पडले, स्कॉर्चिंग आलेलं आहे। बरोबर, फळ खराब झाल्यामुळे। दादा नमस्कार साहेब, आज 25 जून 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहे? बाजारभाव सकाळी चांगला होता, माल जास्त आल्यामुळे डाऊन झाला। सकाळी काय भाव गेलाय? सकाळी 500 550 चांगला माल झाला। 500 ते 550। कमीत कमी किती? 500 पर्यंत चांगला माल सकाळी। ते म्हणतात 550 ने कोणची गेली ते बघा, ते काय म्हणतात बघा तिथपर्यंत। चला बरं, आपण त्यांचा गैरसमज दूर करू। बघा, चुकीचे दर सांगू नका शेतकरी बांधवांना। शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घ्या। दादा नमस्कार। कोणाचे गेले विचारा, मग आम्ही का बसलोय 300? हो बरोबर, खरं आहे खरं आहे खरं आहे। 300 सुद्धा माग। व्यापाऱ्यांनी चुकीचं नाही सांगितलं पाहिजे। आता हा काय भाव मागतायत? आपला variety, काय टोमॅटो problem अथर्व व्हरायटी। साहेब, आता काय टोमॅटोची बातमी केली तरी शेतकरी नाराज, नाही बातमी केली तरी शेतकरी नाराज। तर काय करायचं ना, जे आहे ते तो मांडलं पाहिजे। साहेब, आता बरोबर आहे पण मी आलो नाही तर शेतकरी काय म्हणतात काय येत नाही, आलो तर तुमच्यामुळे आवक वाढली। आता यांच्या सूचनेमुळे 2 दिवस मी मार्केटला फिरकलो नाही। आता काय सूचना आहे माझ्यासाठी? सूचना काही नाही, बातमी झाली पाहिजे। कसं काय 3.5 किलोमीटर लाईन होती। 3.5 किलोमीटर। अरे बाप, आज किती आवक असेल? आपल्या नारगाव मार्केटला सातारा वाई विटा इकडचा माल भरपूर प्रमाणात आणला आहे। आपला लोकल माल कमी, बाहेरचा माल भरपूर। म्हणजे 50-1,000 क्रेट आवक असेल की जास्त? हां, 80 लाखभराच्या आसपास भरपूर माल एवढा। अजून आज वाजले किती? 11 हो, 11:30 वाजले। अजूनही जे गाड्या सेल झाले नाही। अच्छा, विक्री झालेली नाही। बरोबर आहे। दुसरी गंमत झाली, सकाळी 500 पर्यंत बाजार होते, जशी आवक वाढत चालली तसे बाजार रिवर्स होत चालले। आज बाजार 300 350 आर्यमान सुद्धा 400 450 आणि आता व्यापारी कारण काय सांगतात? माल विकत नाहीये पुरा म्हणून सण आलेला आहे। बरोबर बरोबर, सण आहे। शेतकरी बांधवांनो, मालाची निवड करा। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या। शेतकऱ्यांचा फार कष्ट त्यांचे आहेत।
व्यापाऱ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. चांगल्या मालाला बाजारभाव चांगला द्यायला हवा. शेतकरी या ठिकाणी व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत. व्यापारी बांधवांनी यावं, माल खरेदी करावं. दादा नमस्कार. नमस्कार. काय भाव मागताय आज? आज 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत. 300 पासून 500 रुपयापर्यंत. जरा या गाडीपर्यंत येतं का? या ना एक मिनटं. त्यांचं काहीतरी कन्फ्युजन आहे, आपण जरा ते दूर करू म्हणजे त्यांचा गैरसमज दूर होईल. त्यांचं म्हणणं असं आहे की इथं बाबा 500 रुपयांनी कोणी गिऱ्हाईक नाही. हो हे बघा, हे म्हणतात 500 रुपयांनी मी घेतली. ऐका ना हे बघा माझ्या अथर्व वर आहे. बरं हा माल काय भाव घ्यायचा? 450 नीच घ्या, मी डायरेक्ट देतो. बरं हा नाही ठीक आहे दादा, ऐका ना, हा काय भाव जाईल? नाही, ऐक, काय भाव जाईल? एक मिनिटं. काय भाव जाईल? टायमिंग सांगतो माझा. 5:30 वाजता करून आलोय मी. असं नाही, 5:30 वाजता आलोय एक मी. मिनिट. हा माल काय भाव जाईल? आपलं मार्केट 15 मिनिटात पण संपत होतं. हो हो त्या टायमाला कोणी अडवायला का? आज आवक आम्ही अडवून नाही अहो, दादा हे भांडण नाही, हे भांडण नाही. खराब झाले. अच्छा. खराब नाही. काय दाखव याच्यात? बरं हा माल काय भाव जाईल? निघाला ना तर कॅरेट मागे द्या. हा माल काय भाव? क्रॅश निघाला. आम्हाला आता माझ्या हिशोबाने 400 रुपये झाले पाहिजे. 400. अजून 400 मागा ना. आम्ही दीड तास एक काही आलं नाही. आवकचा खेळ असतो. हो ऐका ऐका दादा, दादा ऐका, दादा विनंती अशी, दादा मी घेऊन काय करणार? नाही नाही, पण त्यांना एक गिराईक देऊन टाका. एक गिराईक द्या. म्हणजे मला हे नाही म्हणायचं का, आता हे जे समजा पत्रकार आलेले यांना सांगू नका तुम्ही 500 रुपयाने गेले 550 रुपयाने. सकाळी किती रुपयाने गेले? दादा जे गेलं मार्केट एखाद्या वक्कल गेले गेले नाही आम्ही नाही शेतकरी 400 रुपयाने घ्या माझा. 400 ने घ्या माझा. काही वाणी साहेब एवढे शेतकरी घरचे यांना विचारा. अच्छा हा, 5 घरचे माल 500 एक 5 घर सोडून सरासरी बाजारभाव सांगा, सरासरी काय 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 मध्ये माल आहेत. मग गाडी कोणत्या माल खराब आहे का? दादा हा 500 नी माल 400 नी विकून द्या ना. मला 400 रुपये 400 हो 400 नी घ्या, 400 नी घ्या. जायला पाहिजे मान्य आहे आमचं. ऐका ना, आता ज्या गिरायकाला गरज आहे तो येईल ना तुमच्यापर्यंत. मार्केट कमिटीने लक्ष घातलं पाहिजे. मार्केट कमिटीने लक्ष घातलं पाहिजे. व्यापाऱ्यांचं ग्रुपिंग करून नाही दिलं पाहिजे. शेतकऱ्यांची लुटमार होते. हा दादा काय म्हणले? बसलोय असं नाही अहो साहेब मी 2 दिवस बातम्याच दाखवत नाही. लोक म्हणतात बातमी दाखवली पाहिजे. साहेब आता आवक वाढते, सुरेश वाणींची काय चूक आहे? तुमची काय चूक नाही. सांगत हा तुमची काही चूक नाही. हा बरोबर. जी बातमी खरी ती तुम्ही दाखवताय. हा हो ऐका, तसं नाही. वाणी साहेबांचं काम चांगलं आहे. ते मार्केटची खरी कंडिशन दाखवतात. व्यापाऱ्यांचं म्हणणं काय, शेतकऱ्यांचं म्हणणं काय, हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचं माध्यम जे खरं आहे ते जे आहे ते आहे. प्रश्नच नाही. शेतकऱ्याला अहो यातली एक ओळ डिलीट होणार नाही. आता मी जे बोललो ते दादा यातली एक शब्द डिलीट होणार नाही. तुम्ही माझ्याशी भांडले तरी ते डिलीट होणार नाही. शेवटी मी पण शेतकरी पुत्र आहे, व्यापारी पण शेतकरी पुत्र आहे. व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची लुटमार नाही झाली पाहिजे. हा दुसरी गोष्ट, बाजार समितीचं काम आपल्या अतिशय चांगलं आहे, बरोबर आहे. 80 गाड्या सगळं व्यवस्थित बरोबर आहे. त्यांना काय बाजार पाडले नाही पाहिजे. बाजार पाडले नाही. बरोबर बरोबर. हा तुमचं काय म्हणणं आहे? काय वेळ काय? सकाळी 7 वाजता झालं. 7 वाजता झालीच पाहिजे. तुमचं कुठलं गाव आहे? आळेभाटा. 5:30 ला येऊन आम्ही इथं बसलोय. चला चला, वेळ बदलली पाहिजे असं काहींचं म्हणणं आहे. व्यापारी बांधवांच्या पुढे मालाला गिराईक नसल्यामुळे बाजारभाव कमी झालेला असं सांगितलं जातं. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या सरासरी बाजारभाव काय भाव गेले? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा. 160 रुपये लावले. 160 रुपये. शेतकरी माल दाखवा. माल दाखवा. समजा हा कितवा तोडा आहे? 5 मग आता माल कसा आहे बघा ना तुम्ही. सगळी बोरी आहे ना, बोरी आणि खराब माल करा. शेवटी पुढे पण त्यांना गिराईक मिळालं पाहिजे. आपण इथं पाहतोय, बरोबर आहे. एक दिवस व्यापाऱ्यांचं लायसन घेऊन करून बघू आपण. खरं काय ते लोकांपुढे जाणं अपेक्षित आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो 25 तारखेला 300, 350, 400 रुपयाचा बाजारभाव आहे. परंतु तासाभराने बाजारभाव कमी होतात. भाऊ तुमची काय सूचना आहे? 100 रुपये मागितली साहेब आमची. 100 रुपयांनी मागितली. कितवा तोडा आहे? चौथा तोडा आहे. तर तुम्हाला काय अपेक्षित आहे? 400 रुपये देऊन टाकू. 400 रुपये आलं तरी देऊन टाकू. आता नाशिवंत माल आहे, व्यापाऱ्यांना पुढे गिराईक मिळत नाही. त्याचा परिणाम काय अंश होतोच ना. सकाळी 5 लावलं मार्केटला इथं. दादा बरोबर आहे, गाडी भरली 4 पण असं आहे का तुमचं 100 नी मागितलं बाकीचं 500 नी मागतायत. बाजार डाऊन झाले. एक तुमची सूचना योग्य आहे की सकाळी बाजारभाव जाहीर करावा
तोच बाजारभाव शेवटपर्यंत असावा. सकाळी 1 आणि 12 वाजता वेगळा असं नाही पाहिजे. हे आम्ही मार्केट कमिटीशी बोलतो. तुमची सूचना योग्य आहे. सकाळी बाजारभाव 500 असेल तर शेवटच्या टप्प्यात तो बाजारभाव पाहिजे. त्यांचं पोट भरलं नाही यांनी हे बोललेले, यांनी यांची बाजू मांडली. हा भाऊ चालायचा विषय नाही, कोणची खरेदी चालू असून तो घेईल. बरोबर बरोबर बरोबर, आमची पण खरेदी साहेब झाली. यांचं काय म्हणणं आहे, समजा सकाळी 500 रुपये बाजारभाव असेल हो. तर तोच बाजारभाव शेवटपर्यंत टिकला पाहिजे. तुमची गाडी भरली हा तुमचा इंटरनल विषय. ह्या लोकांनी काय करायचं? आवकचा खेळ आहे अशोक, साहेब मग यांनी काय करायचं? आवकचा खेळ आहे. आणि क्रॅक मालावाला त्याच्यावर मार क्रॅकचे नाही क्रॅकचे पैसे नका देऊ. पण जो माल चांगला असेल, एक मिनिट, जो माल चांगला असेल त्याचे पैसे झाले पाहिजे की नाही. 1 नंबर मालाला सकाळी बाजारभाव 500 रुपये आणि 1 नंबर मालाला 12 वाजता 300 रुपये बाजारभाव. मग हे शेतकऱ्यांची पळवणूक नाही का? याच्यावर मार्ग काय काढायचा? मार्केट कमिटीने मार्केट कमिटीने लक्ष दिलं पाहिजे. व्यापारी बांधवांची सूचना योग्य आहे. मार्केट कमिटीने लक्ष द्यायला हवं. सभापती संजयराव काळे, तुमचं कामकाज जरी चांगलं असलं तरी बाजारभाव सकाळी 1 आणि संध्याकाळी वेगळा, दुपारी वेगळा असा असेल तर लक्ष द्या, अशी अपेक्षा आहे. दादा नमस्कार. आज 25 जून 2026 आपली टोमॅटो काय भाव विक्री झाली? आज कमीत कमी 250 ते 350 पर्यंत टोमॅटो किती कुठली व्हरायटी होती? 6 व्हरायटी होती. काही शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे का सकाळी एक बाजारभाव आणि नंतर 10:30 11 नंतर एक बाजारभाव, म्हणजे नंतर बाजारभाव पडतात. ते कशामुळे आणि काय करायला पाहिजे? याला कारण काय तुम्ही जाता शोध. चला आपण नक्की शोध घेऊ. मार्केट कमिटीला पण विचारू, व्यापाऱ्यांना पण विचारू. सकाळी जो बाजारभाव तो शेवटपर्यंत बाजारभाव राहिला पाहिजे. 5-50 रुपयाचं आपण समजू शकतो. ठीक है, ओके भाई साहब. आज 25 तारीख है, 25 जून 2026. क्या मंडी के क्या हालत है? टोमेटो मंडी का हालत अच्छे माल 500 सवा 500. अच्छे का मतलब वैरायटी वैरायटी में आर्यमान अच्छी वैरायटी का रेट 500 सवा 500. 500 सवा 500. और अथर्व डेंजर माल डेंजर माल हो गया. आर्यमान 500 550. 62 42 500 सवा 500. और साऊ. साउथ जैसा माल है 400 450. अभी शेतकरी ये बोल रहे हैं कि सुबह जब मार्केट चालू होता है तो रेट जरा अलग रहता है, ज़्यादा रहता है, और जब 11 साढ़े 11 10 बजता है तो रेट डाउन होता है. माल हल्के रहते लास्ट में. नहीं, अच्छा माल को भी रेट हल्का मिलता है. नहीं ऐसा नहीं. अच्छा माल है, चलो देखने को आते हैं. अरे अभी लेके आ रहे 500 रुपये. अरे माल सुनो मेरी बात, अभी एक अच्छा माल है वो 300 रुपये से रेट से मांग रहा है. उसमें कुछ फोल्ड होएगा उसमें. एक नंबर अच्छा माल है. अब देखने को आते हैं. अभी तो अपना माल हो चुका है. फिर वो किसान के क्या, उसमें किसान का क्या दोष है? किसान को दोष नहीं है. क्या होना चाहिए? अच्छे माल 500 अभी भी जा रहा है. भाई चलो ना देखने को. लेकिन अपना माल हो गया है. देखिए अभी माल देख के सामने खड़ा. सही भाई, बराबर है, लेकिन उसमें किसान का क्या दोष है? किसानों को सुबह रेट अलग, शाम को रेट अलग. शाम को बोले तो 12 बजे रेट डाउन होता है, क्या करेंगे? तुम्हारा पेट भर जाता है. हमारा पेट भर के हम बंद कर उसमें दिया. किसान का क्या दोष है? नहीं किसानों को कोई दोष नहीं है. वो क्या करना चाहिए? क्या करना चाहिए उनको? क्या कर लेके आवे फिर सुबह में. दादा तुम्हाला मराठी येते? हो. सकाळी माल इथे विक्रीला आणला की बाजारभाव थोडेसे कडक असतात आणि नंतर व्यापाऱ्यांचा माल घेऊन झाला की बाजार थोडे डाऊन होत आहेत आणि मग शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. तुमची काय सूचना असेल, कशामुळे असं होतं? सकाळी मार्केट होतं तेच शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. बरोबर, पण व्यापारी काय सांगतायत की आमचा माल घेऊन झालाय, आता आम्हाला माल नको, मग ते पडून मागतात. हो, ज्यांना जेवढं पाहिजे ते तेवढं घेतात. त्यांचं बरेच झालं का ते. यात शेतकऱ्यांचा काय दोष आहे? शेतकऱ्यांचा दोष नाही. मग तुम्ही हे मार्केट कमिटीला विचारा, त्यांना सांगा ना सकाळी जो बाजारभाव तोच दुपारी पाहिजे. शेतकऱ्यांचं 5-50 रुपये पुढे मागे समजू शकतो. शेतकऱ्यांचं कोण ऐकणार? साहेब ऐकणार 100%. आपण सभापती संजय काळे साहेबांना विचारू, मार्केट कमिटीचे बाकीचे स्टाफ आहे त्यांना पण विचारू. जो सकाळी बाजारभाव तोच दुपारी पाहिजे, नाही तर मग वेळ बदलून फायदा काय? म्हणजे सगळे जर सकाळी 8ला यायचं म्हणलं, अजून लाईन लावायची, हो उशिरा यायचं, गाड्या आतमध्ये येत नाही. या पहिल्यांदा गाड्या आल्या त्यांना आपण मार्केट कमिटीला 100% विचारू. आपण ही बातमी त्यांचं म्हणणं घेऊन पूर्ण करू. धन्यवाद. नेरकर साहेब नमस्कार. आज 25 जून, टोमॅटोला काय बाजारभाव? टोमॅटो बाजार सकाळी 5 5:30. आता मला सांगा, सकाळी शेतकरी आल्यावर बाजारभाव थोडेसे कडक असतात, नंतर 10 10:30 नंतर बाजारभाव डाऊन होतात, चांगल्या मालाला सुद्धा. त्या मोहरम असल्यामुळं परिस्थिती थांबते. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सकाळी बाजारभाव कडक आणि संध्याकाळी नंतर डाऊन. संध्याकाळी मीन्स 2-3 तासाने. चांगल्या मालाची बाजार डाऊन. साहेब पाहायला यायचं, एक शेतकऱ्याचा माल 1 नंबर आहे, सकाळी 550-500 गेला असेल, आता 300-350 रुपयांनी मागतायत. आता सकाळी जे लोडिंग करणार आहे त्यांनी भरून घेतलं. उद्या मोहरम असल्यामुळं साहेब यात शेतकऱ्याची काय चूक? शेतकरी काय मग शेतकऱ्यांनी काय करायचं?
नुकसान सहन करायचं? सकाळी जे बाजार चालते त्या बाजारात सोडायला पाहिजे होते. साहेब सकाळी आता ते लाईनला असतात, त्यांचा नंबर गेटवर यायला वाजते 9:30-10. आता ते मोरमुळे थोडंसं बाजारामध्ये आवड थोडीशी भविष्य काळासाठी कसा मार्ग निघेल? 5-50 रुपयाचा फरक समजू शकतो. समजा सकाळी मालाचं रेट आहे 700 रुपये समजा, जो काय असेल किमान नंतर 600 रुपये तरी पाहिजे, 650 पाहिजे. हा जरा भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? प्रश्न असा आहे, सकाळी शेतकरी माल विक्री करायला आला की बाजारभाव एक असतो, नंतर 10:30-11 नंतर बाजारभाव डाऊन होतो. 1 नंबर मालाला डाऊन नाही होते, व्यापाऱ्यांचं भरून होते, डाऊन नाही होते. शेतकऱ्यांची चूक काय? शेतकऱ्यांची काय चूक मग नाही. त्यांना नुकसान होतं ना त्यांचं. आता ते वेळेत गाड्या आतमध्ये येते नाही तेवढं साहेब, ऐका. बरीच होते. मार्केटची वेळ काय आहे? सकाळी 8 वाजता 8 ते 3 वाजेपर्यंत. मग एखादा शेतकरी 3 वाजता आला तर त्याचा काय 50 रुपयांनी माल जाणार? नाही 50 रुपये नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? मग तुम्ही खुली मार्केट ठेवा, सगळं ओपन ठेवा, एका वेळेस तुम्ही सगळ्या गाड्या आतमध्ये घ्या. ज्याचा माल चांगला असेल, चांगला क्वालिटीचा असेल तो घ्या. हां, तुम्ही काय पर्याय सांगताय? त्याला एक पर्याय एकच आहे का मार्केटचं टायमिंगच नसावं, जेव्हा येईल तेव्हा चालू करायचं मार्केट होतं. अच्छा, असा तुमचा पर्याय आहे. आपण ठीक आहे, तुमची सूचना मार्केट कमिटीला सांगू. सकाळी 5ला आलं 6ला आलं तरी माल घेतला तुम्ही बाजारमध्ये लाईन लावायची आवश्यकता नसते. अच्छा, म्हणजे आलं का डायरेक्ट गाडी लावा. आणि यासाठी जागा जास्त पाहिजे, डायरेक्ट खरेदी. ही जागा पुरणार नाही. त्यावेळेला 6:30-6:30ला गाड्या येतात ना, खरेदी चालू केली तर 9 वाजेपर्यंत ते माल सगळे निघून जाते ना. पण मग जागा पुरत नाही ना. जागा पुरायचं काय अडचणी, सकाळीच जर खरेदी चालू केली. अशा पहाटे चालू केली पाहिजे. आल्या खरेदी चालू केली तर आले म्हणजे किती वाजता? 7 वाजता चालू करा. 7 वाजता चालू करा. धन्यवाद. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 25 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 70 ते 75 हजार क्रेटची आवक झाली. टोमॅटो अच्छा नाही, याच्याबद्दल बरं झालं. दादा काय म्हणतात बघू. दादा हो, 4 किलोमीटर रांग लागली होती. लागली पण ते अर्धा झाला. चला, किती आवक असेल? 40,000. बघा आता मगाशी शेतकरी म्हणाले, आकडा चुकीचं सांगू नका, 70 ते 80-85 हजार क्रेट आली असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आज टोमॅटो काय भाव विक्री झाली? नाही फार 100 रुपयापासून चालू आहे 300-400 रुपयापर्यंत. 400 रुपये. ते बाई किती? आहे. जे खरं आहे ते सांगा. अरे मन 500-600 रुपये. अरे मन 500 ते 600 रुपये. शेतकरी बांधवांनो, व्यापारी शेतकरी जे सांगतायत ते आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 25 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 40 ते 50 हजार क्रेटची झालेली आहे. आकडा कमी जास्त असू शकतो, परंतु बाजारभाव सकाळी एक आणि नंतर दुपारी म्हणजे सकाळी 8 वाजता एक बाजारभाव, 11-11:30 वाजता एक बाजारभाव, असं होणं योग्य नाही. नेमकी अडचण काय आहे ते मार्केट कमिटीने समजून घ्यायला हवं. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला ठीक आहे बाजारभाव कमी जास्त असेल, पण सकाळचा बाजारभाव जर 11:30चा बाजारभाव वेगळा होता कामा नये. शरद दोंगडे, सभापती संजयराव काळे, तुम्ही सगळे मंडळी दक्षता घ्या. व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय ठेवा. टोमॅटोची आवक वाढणं हे काही मार्केट कमिटीच्या हातामध्ये नाही. ही खुली मार्केट आहे, इथं टोमॅटो विक्री करायला कोणीही येऊ शकतं. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य करा, बाजारभाव देखील चांगला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिवंत माल आहे. पुढे जर सेल झाला तर व्यापारी बांधव देखील चांगला बाजारभाव देऊ शकतात. व्यापारी बांधवांना तुम्हाला नम्र विनंती, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. जे शेतकरी दूरवरनं येत आहेत त्यांनी टोमॅटो या ठिकाणी निवडून आणा, का जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद होणार नाही. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.